शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। हा उत्सव दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरा केला जातो। या काळात देवीची उपासना केली जाते। अनेक लोक या 9 दिवसांच्या काळात दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात। नवरात्र उत्सवात देवी दुर्गेचे नवसंख्या रूप म्हणजेच शैलीपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या रूपांचे विधिवत पूजन केले जाते। नवरात्र उत्सव हा अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे। देवी दुर्गेने 9 दिवस महिषासुर राक्षसाशी युद्ध केलेलं आणि शेवटी त्याचा वध करून संपूर्ण विश्वाचे रक्षण केले अशी कथा या सणाबाबत सांगितली जाते। हा सण आपल्याला शक्ती, धैर्य आणि सत्याची शिकवण देतो। नवरात्र उत्सव हा स्त्री शक्तीचा महिमा आहे आणि तो जीवनातील अंधकाराला दूर करून प्रकाशाची स्थापना करण्याची प्रेरणा देत असतो। आज नवरात्रीची 5वी माळ आहे। याच नवरात्रीचे औचित्य साधून हे 9 दिवस लोकमत भक्ती चॅनलद्वारे आपण 9 देव्यांची आख्यायिका, पुराणांमध्ये सांगितलेल्या त्यांच्या दंतकथा जाणून घेणार आहोत। आज आपण अमरावती जिल्ह्यातील एकविरा आईची कथा जाणून घेऊया। एकविरा देवीच्या मंदिराचा इतिहास 500 वर्षांहून पूर्वीचा आहे। अमरावतीच्या श्री अंबादेवी मंदिराच्या दक्षिण बाजूला अंबा नाल्यावरचा पूल ओलांडल्यावर श्री एकविरा देवीचं मंदिर आहे। एकविरा देवीला मोठी देवी म्हणजेच मोठी बहीण आणि अंबा देवीला लहान देवी म्हणजेच लहान बहीण म्हणण्याची प्रथा आहे। या मंदिराचा संबंध महान तपस्वी श्री जनार्दन स्वामींशी लावला जातो। संत जनार्दन स्वामी हे देवीचे परमभक्त होते। ते सुमारे 17व्या शतकात म्हणजेच इसवी सन 1640च्या सुमारास देवीची सेवा करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात आले। त्या काळी अंबा नाल्याच्या ठिकाणी एक ओढा होता। त्याच्या गाठी निसर्गरम्य वातावरणात ते मुक्काम करत होते। नदीच्या तीरावर त्यांची छोटीशी पर्णकुटी होती। ते दररोज जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे। एकदा पावसाळ्यात अंबा नाल्याला प्रचंड पूर आला आणि त्यामुळे त्यांना जगदंबेचे दर्शन घेणं अशक्य झालं आणि त्यामुळे स्वामींनी तब्बल 3 दिवस अन्न पाण्याचं प्राशन केलं नाही। त्यावेळी देवी आई श्री जगदंबेने त्यांना दृष्टांत दिला आणि वरून आकाशवाणी झाली की ज्या विहिरीचे पाणी तुम्ही स्नान संध्येसाठी घेता तिच्या काठावर जो बाण आहे तो बाण म्हणजे मीच आहे। त्याची प्राणप्रतिष्ठा करून तुम्ही माझे दर्शन घ्यावे। जनार्दन स्वामींनी देवीच्या सांगण्यावरून तो बाण काढला आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि आज आपण त्याच देवीला एकविरा देवीच्या नावाने ओळखतो। पुढे देवीचं मोठं मंदिरही बांधण्यात आलं। एकविरेच्या या मंदिराचं एक भुयारही आहे। हा भुयार मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या मंदिराच्या वाटेवरच्या विहिरीपर्यंत आहे। एक व्यक्ती सहज बसू शकेल असा एक मोठा कोनाडा ही विहिरीत आहे। याच मार्गाने जनार्दन स्वामी स्नान संध्येसाठी जात असतील असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। हे मंदिर संपूर्ण विदर्भाचे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते। काही भक्त श्री एकविरा देवीला मोठी देवी म्हणूनही ओळखतात। श्री एकविरा देवीची मूर्ती उत्तरेकडे असून मूर्तीचा आतील भाग रुंद आहे। मंदिराच्या बाहेरच्या भागात श्री जनार्दन स्वामींचे पवित्र स्मारकही आहे। त्या स्मारकाच्या मंदिरा शेजारी एक पवित्र विहीर आहे। या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे असल्याचं आढळून येतं। मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आणि पुलाच्या कोपऱ्यात रामाचे एक छोटेसे मंदिर आहे, जिथे आपल्याला श्री दत्तात्रय, श्री बजरंगबली आणि श्री गणेशाची मूर्ती विराजमान झालेली दिसते। एकविरा देवी मंदिराचा सुकळा सोनेरी असून तो अत्यंत सुंदर आहे। हे मंदिर एक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे। देशाच्या विविध भागातून भक्त देवीच्या दर्शनासाठी इथे येत असतात। श्री एकविरा देवी मंदिरात अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। नवरात्र उत्सव तर इथला सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो। या 9 दिवसात इथे नवरात्री विशेष पूजा आणि विधी केले जातात। श्री एकविरा देवी मंदिराला भाविकांसाठी अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे। असे मानले जाते की या मंदिरात प्रार्थना केल्यावर एकविरा देवीचा आशीर्वाद मिळतो। भक्त तिच्याकडून संरक्षण, समृद्धी आणि आनंदाची मागणी घेऊन येत असतात। तुम्ही जर का अमरावती जिल्ह्यात किंवा विदर्भात कुठे राहत असाल तर या नवरात्रीत या एकविरा देवीच्या मंदिराला एकदा तरी जरूर भेट द्या आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर तुम्हाला इतर 9 देव्यांची आख्यायिका जाणून घ्यायची असेल तर आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।